आपल्या तोंडपाठ असलेली संविधानाचे कलम पूर्ण पाठ केलेली एक विद्यार्थिनी जिल्हा परिषद शाळा चाणे इथून आलेली आहे। स्नेहा भाऊ पाटील, जिल्हा परिषद शाळा चाणे। ही विद्यार्थिनी आपल्या समोर संविधानाचे कलम पूर्णपणे बोलून दाखवणार आहे। कलम 1 संघराज्याचे नाव व राज्य क्षेत्र। कलम 2 नवीन राज्य स्थापन करणे। कलम 3 नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्यांचे क्षेत्रे, सीमा अथवा नावे यात फेरफार। कलम 4 पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी करण्यात आलेले कायदे। कलम 5 संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व। कलम 6 पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क। कलम 7 मूळच्या भारतीय पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क। कलम 8 परकीय देशाचे नागरिकत्व स्वच्छेने संपादनारे व्यक्ती नागरिक नसणे। कलम 9 स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क। कलम 10 नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे। कलम 11 संसदेने नागरिकत्वाच्या हक्कांच्या कायद्याद्वारे विनियम करणे। कलम 12 राज्याची व्याख्या। कलम 13 मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे। कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई। कलम 16 सार्वजनिक सेवा आयोजनाच्या बाबींमध्ये समान संधी। कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे। कलम 18 किताब नष्ट करणे। कलम 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या हक्कांचे संरक्षण। कलम 20 अपराधाबद्दलच्या दोषसंधीबाबत संरक्षण। कलम 21 जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण। कलम 21 अ प्राथमिक शिक्षणाचा हक्क। कलम 22 कारण शिवाय अटक नाही। कलम 23 वेड, बिगारी, गुलामगिरी व शरीर विक्रीवर बंदी। कलम 24 14 वर्ष खालील मुलांना कारखाना व धोक्याच्या ठिकाणी कामास बंदी। कलम 26 स्वातंत्र्य व आणि धर्माचा प्रसार व प्रचारास स्वातंत्र्य। कलम 26 धार्मिक संस्था चालवणे। कलम 27 कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी सक्तीने पैसा गोळा करण्यास बंदी। कलम 28 शिक्षण संस्थांमधून धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य। कलम 29 अल्पसंख्याक हिताचे संरक्षण व संवर्धन। कलम 30 अल्पसंख्याक वर्गाची शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क। कलम 31 मालमत्तेचे सक्तीने संपादन। कलम 31 अ मालमत्ता प्राप्त करून ताब्यात घेण्याचे कायदे। कलम 31 ब निश्चित कायदे आणि नियमांची वैधता संरक्षित करण्याची तरतूद। कलम 31 क काही मार्गदर्शक तत्वांना परिणाम देणारे कायदे। कलम 34 एखाद्या क्षेत्रात लक्ष्मी कायदा अंमलात असताना या भागाने प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध। कलम 35 या भागाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान। कलम 36 राज्य या शब्दाची व्याख्या। कलम 37 या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे। कलम 38 राज्याने लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे। कलम 39 राज्याने अनुसूचीच्या धोरणाची विभक्ती विवक्षित तत्वे। कलम 39 क समान न्याय व कायदेविषय मोफत सहाय्य। कलम 40 ग्रामपंचायतचे संघटन। कलम 41 लोकशाहीचा हक्क। कलम 42 कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसूती विषय सहाय्याची तरतूद। कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन। कलम 43 क उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग। कलम 45 बालकांकरता मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद। कलम 46 अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक संवर्धन। कलम 47 सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य। कलम 48 कृषी व पशुसंवर्धन यांचे सुसूत्र व्यवस्था लावणे। कलम 48 क पर्यावरण संरक्षण व जीवसृष्टी यांचे संरक्षण करणे। कलम 50 न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून
पासून अलग ठेवणे. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व संरक्षण यांचे संवर्धन. कलम 51 मूलभूत कर्तव्य. कलम 52 भारताचा राष्ट्रपती. कलम 53 संघ शासनाचा राज्यकारी अधिकार. कलम 54 राष्ट्रपतीची निवडणूक. कलम 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत. कलम 56 राष्ट्रपतीचा पदावधी. कलम 57 फेर निवडणुकीस पात्रता. कलम 58 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी योग्यता. कलम 59 राष्ट्रपती पदाच्या अटी. कलम 60 धन्यवाद राष्ट्रपती बेटा, अतिशय खूप सुंदर आपण या ठिकाणी सादरीकरण केलं. अर्थातच या कलाकारांचा सुद्धा आपण मानसन्मान आपण या ठिकाणी लगेचच करत आहोत. या छोटीशी कलाकारा 327 पूर्ण कलम त्यांचे तोंडपाठ आहेत. अतिशय हुशार. दाभाड केंद्रातून या मुलीचा नंबर आलेला आहे. आणि चक्रधरी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवरती या. अनेक स्पर्धांमध्ये तिला बक्षीस भेटलेलं आहे. अशी ही छोटी कलाकारा. चक्रधरी पाटील साहेब आपण स्टेजवरती या. या कलाकारांचा आपण मानसन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. आज समाजाला याची गरज आहे की संविधान आपल्याला माहीत असायला पाहिजे. संविधानाची ताकद, संविधानाचे कलम ह्या मुलीचे तोंडपाठ आहेत. असाच आपला अभ्यास यापुढेही राहिला पाहिजे. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख तसेच अग्री महोत्सवचे उपाध्यक्ष आदरणीय चक्रधरी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या कलाकारांचा मानसन्मान. सचिनजी भोईर धामणगाव.